जय भवानी. इकडे असणाऱ्यांना सगळ्यांना एकदा हात वर करून आपण नारा घेऊया. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. हेच नातं आपल्याला जपायचं आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांनी हिंदवी स्वराज्याचं म्हणजे शहाजी राजांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न साकारलं आणि ते साकारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेबांची. आणि त्यांचं जे नातं, हे नातं मी म्हणते की तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. एकच नातं लक्षात ठेवायचं आहे, आपण मराठी माणूस आहोत आणि मराठी माणसाचं नातं जय जिजाऊ जय शिवराय. अखंड हिंदुस्थानाचं, हिंदवी स्वराज्याचं, हिंदुस्थानाचं आराध्य दैवत असणारे राष्ट्रगौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी मी नमन करते, त्रिवार मुजरा करते. आणि खरंच त्यांचा आदर्श आपण आज इथे जगतो आहोत. तर याच इथे त्या कालखंडामध्ये मी म्हणजे यात्रेच्या आधी पण म्हटलं होतं आणि आजही ते म्हणते की त्या कालखंडामध्ये सर्व मराठी माणसांना, सर्व मावळ्यांना, सर्वांना एकत्र येणं काळाची गरज होती. आणि त्यावेळेस जर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी जो पाऊल उचलला नसता, जी कणखर शिक्षा, मग ते प्रशिक्षण शैक्षणिक असेल, शारीरिक असेल किंवा त्यांच्या शस्त्रकलाचं असेल, सगळ्या प्रशिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना निपुण म्हणजे पूर्ण करणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेबांनी जो निर्णय घेतला होता, त्या निर्णयामुळेच आज आपण तंजावरपासून पेशावरपर्यंत भगवा आपण लहरवला आहे. तर आपल्या सर्वांना याच भगव्यासाठी आज इंदोरमध्ये, आपण महाराष्ट्राच्या बाहेर इंदोरमध्ये राहतोय आणि मला खरंच खूप अभिमान आहे की इंदोरमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर राहूनही आपण आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या परंपरेसाठी, आपल्या सनातन धर्मासाठी आपण जगतोय. आणि खरंच मला मराठी माणसाचा इतका अभिमान वाटतोय ना की जी परंपरा महाराष्ट्रात चालते ती सगळी एकूण एक सण असतील. आजी तुम्ही पण म्हणताय की सगळे सण आपण इथे साजरी करतोय, मग दसरा मेळावा जर महाराष्ट्रात साजरी होत असेल तो आपल्या इंदोरमध्ये का नाही व्हायला पाहिजे? ही इच्छा आता या वर्षीपासून आपण दसरा मेळावा आपण इथे सुरू केलेला आहे. ही परंपरा आपण नेहमी आपण इथे चालू करणार आहोत, नेहमी सुरू होणार आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये जत्रा मराठी वारसा फेस्टिवल आपला असणार आहे. त्याच्या एक दिवस आधी दसऱ्याच्या नंतर आपला दसरा मेळावा ही परंपरा आता नेहमी सुरू होईल. जसं आपण आज सुरुवातीला हे पूर्ण एवढं आपण सगळेजण भरलेलं आहे, मला नक्की म्हणजे अशी इच्छा नाही, मला पूर्ण 100% गॅरंटी आहे की पुढचा दसरा मेळावा जो राहणार आहे तो दसरा मेळावा पूर्ण इंदोर नाही, पूर्ण मध्य प्रदेश, महाराष्ट्र सुद्धा बघल की इंदोरमध्ये कसा दसरा मेळावा होतोय तो. तर प्रत्येक मराठी माणसांनी हा दसरा मराठी मेळावा म्हणजे हा जो मेळावा आहे याच्यासाठी आज आपल्याला ही जाणीव करणं गरजेचं आहे की तुमचं आमचं नातं जय जिजाऊ जय शिवराय या नात्याखाली, या भगव्याखाली आपल्याला प्रत्येक मराठी माणसाला एकत्र यायचंय आणि संघटित व्हायचंय. मला आज माहिती की माझ्याकडे भरपूर आणि यांच्याकडे खूप साऱ्या जणांची काही मनात भरपूर खंत आज आहे की मराठी माणूस आपण आहोत आणि काय सध्या चालू आहे याची खंत प्रत्येकाच्या मनात इथं आहे. पण ती खंत जर आपल्याला दूर करायची असेल, भविष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या असेल तर इथे छोटे छोटं काही वेगळं न करता आणि आपल्या मनाचा म्हणजे कुठं रुसावा असतो ना, तर हे न करता एका घरामध्ये आपण सगळेजण असतो, प्रत्येकाचं कुठं ना कुठं मन दुखतं, पण आपण घराचं आपलं नाव सोडतं का? मी काशीद परिवाराची, माझ्या मागे काशीदांचं नाव नाही लावणं असं सोडू शकतो का? या आपण मराठी आहोत आणि मराठ्यांच्या मागे मराठी नाही असं लावू शकतो का आपण? आपण कोण म्हणून ओळखला जातो? मराठी माणूस म्हणून ओळखला जातो. तर मराठी माणसाची ताकद आज जर इंदोरमध्ये आपण बघितलं की मी म्हणते की जर आज इंदोरची जर राजनैतिक दृष्ट्या आपण गोष्ट केली तर मराठी माणूस ताकद ठेवतो राजनीती हलवण्याची. राजनीती हलवण्याची ताकद पूर्ण मराठी माणसामध्ये आहे. पण आपण जे आहेत आपण आपल्या कर्मावर आणि आपण कार्य करतोय, आपण आपली एक कर्तृत्व जे असतो त्याच्यापासून आपण कधी मागे हटत नाही. एकदा वचन दिले तर त्या वचनाच्या मागे आपण कधी जात नाही. म्हणून इथे जे आपण आहोत, मग आपल्या जर इथे आपलं बघितलं मेहनत कश वर्ग आहे, मराठी माणूस आहे.
इथे जर आपण तुम्ही याच्यामध्ये जा, हॉस्पिटलमध्ये जाताल किंवा कुठे बँकेत नोकरीमध्ये जाताल, MY हॉस्पिटल असेल, अरविंदो असेल, मोठ्या मोठ्या सरकारी सगळ्यामध्ये नौकर पेशामध्ये असेल तर मराठी माणूस आहे. आणि बुद्धिजीवी वर्गामध्ये असेल आणि उद्योगामध्ये असेल तिथं सुद्धा मराठी माणूस आहे. मराठी माणूस हा कुठेच कमी नाहीये. तर मला सर्व मराठी बांधवांना आज दसरा मेळाव्याला हे एक आपल्याला एकत्रित येण्याचं, संघटित होण्याचं हे एक माध्यम आहे. प्रत्येकाने संघटित होणं आज गरजेचं आहे. ही तळमळ प्रत्येकाच्या मनाला लागली पाहिजे की आज आपल्याला मराठी माणसाला एकत्र येणं. मी पूर्ण मराठी माणूस म्हणते कारण की इथं असणारा प्रत्येक मराठी माणसाला एकत्र करण्याचं स्वप्न माझे सासरे स्वर्गीय श्री विष्णू उस्ताद काशीद बाबा यांनी त्यावेळेला बघितलं होतं. आणि प्रत्येक मराठ्यांसाठी, मराठाच्या हक्कासाठी बाबा त्यावेळेस लढले होते. मला त्यांना बघता नाही आलं, ही खंत आयुष्यभरासाठी माझ्यासाठी राहणार आहे. पण तुमच्या आमच्यातून सगळ्यांमधून मी त्यांचं जे ऐकलंय ते कौतुकच ऐकलंय की मराठी माणसासाठी त्यांनी कायम कसे राहिले आणि कसे लढलेत. तर मला म्हणायचं की जे बीज त्यांनी त्यावेळेस पेरलं होतं ते आज आपण त्याला वास्तवात वाढवायला पाहिजे. आणि आज या दसरा मेळाव्याच्या रूपामध्ये आपण एक बीज अंकुरित करत आहोत. मला माहिती आहे आज जर आपण एकत्रित येतो होत आहेत ना, आज तुमच्यापैकी आज आपण एकत्र येण्याचा हा संकल्प जर आपण घेतला, आपली पिढी जर नाही ते केली पण आपली येणारी पिढी आज आपल्या मराठी माणसाचं काय अस्तित्व आहे हे आपल्याला जी खंत आहे ती आपल्या मुलांना नको. त्यांचं अस्तित्व मराठी म्हणून असण्याचं. आणि मराठी ही अहिल्यामातेची नगरी आहे आणि अहिल्यामातेच्या नगरीत मराठी आपल्या मुलांचं, त्यांचं भविष्य, येणाऱ्या पिढीचं भविष्य ते कसं असावं हे जर प्रत्येकाला वाटत असेल चांगलंच असावं तर मराठी माणसांनी संघटित होणं फार गरजेचं आहे. जसं की जेव्हा गणपती उत्सव सार्वजनिक त्यावेळेस करायचे, इंग्रजांच्या वेळेस गरज होती, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव का सुरू केला की प्रत्येकाने एकत्र यायला पाहिजे, सार्वजनिक देवाणघेवाण विषयांची चर्चा झाली पाहिजे. तसाच मेळावा, तसेच कार्यक्रम आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो का? आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला नेहमी वर्षातून एकदा भेटत होतो. आता मला सांगा आपण किती वेळा भेटतोय? राजमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, आपली वारकरी संप्रदाय इथे एवढ्या मोठ्या संख्येने राहतो, आपली पांडुरंगाची दिंडी इथून जाती पंढरपूरला, तो एक वेगळा आपला उत्सव असतो. आणि आपली जत्रा मराठी वारसा फेस्टिवल असन. आणि आता नवीन जो आपल्या कार्यक्रमात नवीन उपक्रम म्हणता नाही, महत्त्वपूर्ण सण म्हणजे आपला दसरा. दसरा म्हणजे काय की आपली अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा. 9 दिवसाच्या शक्तीची आराधनेनंतर जेव्हा एक उजेड येतो तो दसऱ्याचा दिवस म्हणजे आपल्याला सोन्याचा दसरा म्हणलं जातं, सोन्याची देवाणघेवाण. तर त्या सोन्याचा दसरा मेळावा आपण दरवर्षी करणार आहोत. आणि त्या मेळाव्यासाठी आता जास्तीत जास्त संख्येने आपण कसं उपस्थित राहावं हे मी आपल्याला आता आजच इथून अनाऊन्स करते. आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आपण जत्रा मराठी वारसा फेस्टिवल करणार आहोत. आणि त्याच्यानंतरच म्हणजे त्याच पिरियडमध्ये नवीन वर्षाची सुरुवात जाणता राजा हे मराठी नाटक जे आहे बाबासाहेब पुरंदरेंचं, ते एवढं मोठं नाटक आपल्या इथे यापूर्वी मला वाटते 25 वर्ष झालेले आहेत इंदोरमध्ये त्याची प्रस्तुती झालेली आहे. त्यानंतर सर्व मराठी भाषी संघाद्वारे त्यांची प्रस्तुती होणार आहे. तर सर्वांनी त्याच्यासाठी राहावं. आणि एक निवेदन मी सर्वांना करू शकते की मराठी माणूस म्हणल्यानंतर जेव्हा आपण इथं आलो चार्ज होतो, पण मला वाटतं की आपल्या मराठी माणसाला आपण सर्वांनी एक उत्साह दिला पाहिजे. आज जर विचार केला तर आपण चाहो तर बाहेरून टीम बोलू शकला असतो सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी, पण रोहित काळे हे आपल्या इंदोरचेच कलाकार आहेत, एक कोरिओग्राफर आहेत. त्यांच्याद्वारे इतकी छान प्रस्तुती आपल्यामध्ये झाली, त्यासाठी सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. कारण की रोहित हे आपले मराठी माणूस आहे आणि मराठी माणसाला आपण एक पुढं नेलं पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की आधी आपण एका मराठी माणसाचा विचार करायचा आणि मग बाकीचे मी सगळं म्हणते की इथे किती सारे इंदोरमध्ये भरपूर जाती आहेत आणि सगळे आपल्या आपल्या समाजाला सगळे पुढं करतात. मग मराठी माणसांनी असं वेगळं होण्याची खरंच आवश्यकता आहे का? 96 पगड जातींना एकत्र करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत आणि आज आपल्याला काळाला गरज आहे संघटित होण्याची आणि एकत्र होण्याची.
असंच आज मी खरंच कौतुक करते. मला भरपूर जणांनी म्हटलं की संचालन जे आहे ते हिंदीत होतं आहे, मराठीत होतं आहे, पण मला खरंच यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या की आता खाली बसल्या बसल्या मी फक्त त्यांना दोघांना म्हणलं की रौनक आणि यश तुम्हाला संचालन करायचं आहे. खाली बसले आणि त्यांनी स्टेजवर त्यांनी प्रयत्न केला. मी म्हणते संधी ही प्रत्येकाला भेटलीच पाहिजे. आज त्यांना संधी दिली, पुढचा कार्यक्रम ते छान करतील. त्यांच्यासाठी दोघांसाठी खूप टाळ्या. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी कमी वेळामध्ये आपली ठरली आणि इतका छान